बच्चों, मैं आप सबको बहुत इंटरेस्टिंग टॉपिक के बारे में बताने आई हूँ। आपने गेस करना है एक कौन सा पार्ट है, इतना इंटरेस्टिंग है। तो इसके पहले अब क्या करना है, मैं एक वीडियो क्लिपिंग दिखाती हूँ, उसको देखना और आप ही गेस करना है। देखो। दुनिया रोबोट के बारे में हमेशा से ये जानने को उत्सुक है कि रोबोट कैसे चलता है और वो दूसरों को अपने आप जवाब कैसे देता है। इसके बारे में सबसे महत्वपूर्ण बात ये है कि वो इंटेलिजेंट मशीन के जरिए अपने आप समझता है और सोचता है, लेकिन वो तो वास्तव में सिर्फ कंप्यूटर है। फिर भी ये एक मनुष्य और मशीन दोनों में कैसे दिखाई देता है? ऐसे बहुत से सवालों के जवाब देने के लिए सपोर्ट टीवी इस वीडियो में आपको बताने वाली है रोबोट कैसे काम करता है, हाउ डज रोबोट वर्क। लेकिन वीडियो में आगे बढ़ने से पहले अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर कर लीजिए, क्योंकि आगे ऐसी वीडियो और भी आपको मिलती रहेंगी। जिस तरह से इंसानों के शरीर में मांसपेशियों, रंध्र, हड्डियों और तंत्रिकाओं की विशाल संख्या समन्वित होती है, लेकिन अगर हम मशीन में इस तरह के व्यवहार को दोहराने की कोशिश करते हैं तो हम तुरंत ये महसूस करते हैं कि ये कितना मुश्किल है। सिर्फ इसलिए कि एक रोबोट को स्थानांतरित करना पड़ता है, इसका पालन नहीं होता है कि उसे किसी व्यक्ति की तरह ले जाना होगा। रोबोट को फैक्ट्री में विशाल इलेक्ट्रिक, हाइड्रोलिक या न्यूमेटिक हथियारों से तैयार किया जाता है, जो विशिष्ट कामों के लिए विभिन्न उपकरणों के साथ लगे होते हैं और उसको पेंटिंग, वेल्डिंग या लेजर से काटा जाता है। कोई इंसान 360 डिग्री के माध्यम से अपनी कलाई को घुमा सकता है, लेकिन क्या कारखाने वाला रोबोट ये कर सकते हैं? आज तो C3PO जैसी रोबोट वास्तव में मौजूद है। ये रोबोट ये सारे काम कर सकता है, तो किसी ने उन्हें कैसे विकसित किया होगा? तो ऐसे मानव के समान कार्य करने वाले रोबोट बनाने के लिए क्या किया होगा? ग्रह पर नियंत्रण रखने वाले बुद्धिमान रोबोटों के बारे में मनोरंजक कहानियाँ लिखना काफी आसान है, लेकिन ऐसे रोबोटों को विकसित करने का प्रयास करें और देखें कि आपको कितनी मशक्कत करनी पड़ती है। हम अपनी 5 इंद्रियों के माध्यम से दुनिया का अनुभव करते हैं, इससे ही हमारा सारा शरीर नियंत्रित होता है। लेकिन रोबोट के बारे में क्या? उन्हें उनके चारों ओर की चीजों का अनुभव कैसे मिलता है? रोबोट के अंग कैसे काम करते हैं? वो अगर हम जान जाएंगे तो रोबोट कैसे काम करता है वो हम पूरी तरह से जान जाएंगे। पहला, दृष्टि, विजन। एक रोबोट की दृष्टि प्रणाली वस्तुओं के रंग के आधार पर 3 मुख्य प्रकारों में वर्गीकृत की जाती है। वो है पहला, बाइनरी छवि, जिसमें काले और सफेद छवियां शामिल है। दूसरा, ग्रे रंग की छवियां। तीसरा, लाल, हरे या नीले रंग के आधार के साथ रंगीन चित्र। इन 3 श्रेणियों में वर्गीकृत पिक्सल की मदद से एक इलेक्ट्रॉनिक छवि बनाई जाती है। अगर एक छवि इन श्रेणियों में से निकल गई तो ये काम नहीं करता है। एक दृष्टि प्रणाली में एक छोटा कैमरा, एक निगरानी प्रणाली यानी एक कंप्यूटर और आवश्यक हार्डवेयर और सॉफ्टवेयर शामिल होंगे। छवि की पहचान करने की पूरी प्रक्रिया को 3 मुख्य भागों में वर्गीकृत किया गया है। पहला, इमेज प्रोसेसिंग। दूसरा, थ्रेशोल्डिंग। तीसरा, कनेक्टिविटी पथ। दूसरा, श्रवण, हियरिंग। हमारे मानव श्रवण इंद्रियां सुनवाई, गंध, स्वाद और स्पर्श से काम करती हैं। लेकिन रोबोटिक्स की दुनिया में सटीक प्रतिकृति नहीं है, जहां एक व्यक्ति अपने कानों के साथ सुनता है और यहाँ एक रोबोट एक माइक्रोफोन का इस्तेमाल करता है ताकि ध्वनि को विद्युत संकेतों में परिवर्तित किया जा सके, जो डिजिटल रूप से संसाधित हो सके। सरल आवाज सुनना और समझने में एक बड़ा अंतर है कि आवाज क्या कह रही है, लेकिन ये समस्या मशीन की क्षमता से परे नहीं है। कंप्यूटर सफलतापूर्वक दशकों के लिए मानवीय भाषण को पहचानने योग्य पाठ में बदल रहे हैं। अब वो हमारी आवाज सुन सकते हैं और स्क्रीन पर मेरे शब्दों को विश्वास पूर्वक प्रिंट कर सकते हैं, लेकिन शब्दों के अर्थ की व्याख्या करना पहली जगह में शब्दों में ध्वनियों को बदलने से बहुत अलग चीज है। फिर भी रोबोट ये सब कर सकता है। तीसरा, गंध, स्मेल। क्या आप सोच सकते हैं कि एक रोबोट के नाक का निर्माण कैसे होता है? ये सही सेंसर बनाने की बात है। गंध प्रभावी रूप से एक रासायनिक मान्यता प्रणाली है। एक बेकन बटाई, एक जलन परितालिका से वाष्प के अणु या नाक में अस्थिर तरल पदार्थ
हमारी नाक में बहते हैं और ग्रहणशील कोशिकाओं पर बांध करते हैं। उन्हें इलेक्ट्रो रासायनिक रूप से उत्तेजित करते हैं। यहाँ रोबोटों की कोई नाक नहीं है, तो वे कैसे गंध करते हैं? हमारे पास बहुत सारे मशीन हैं जो बड़े पैमाने पर स्पेक्ट्रोमीटर और गैस क्रोमेटोग्राफ सहित रसायनों को पहचान सकते हैं। उसे रोबोट में लगाकर गंध को पहचाना जाता है। चौथा, भावनात्मक बुद्धि, इमोशनल इंटेलिजेंस। रोबोट को बुद्धिमान यानी कि बहुत ही समझदार माना जाता है। उसका माइंड मनुष्य के माइंड से 30% तेज चलता है और बहुत ही जल्दी सब याद कर लेता है। और रोबोट क्लिंटेशनल, लॉजिकल और तर्क संगत है, जहाँ इंसान अधिक भावुक और असंगत है। ऐसे रोबोट का विकास भावनात्मक विशेषकर करते हैं, जो मानव भावनाओं को समझा सकते हैं। और इसी तरह ही रोबोट मनुष्य का सब काम आसान कर देता है। और हम उम्मीद करते हैं हमारा ये वीडियो आपके लिए बहुत ही यूजफुल और हेल्पफुल रहेगा। अगर ये वीडियो आपको पसंद आया हो तो इस वीडियो देख लिया ना बच्चों इस वीडियो को। हाँ, आप बहुत होशियार और समझदार बच्चे हैं ना, इसलिए आपको फटाफट ये समझ में आ गया कि ये पाठ संबंधित है रोबोट का। उस जो वीडियो था ना उसमें ये रोबोट कैसे काम करता है इसके बारे में जानकारी है ना बच्चा। हाँ, और इसके साथ साथ आप रजनीकांत का एक फिल्म है, ये फिल्म का नाम ही रोबोट है। आप उसको एक बार देख लो, क्योंकि उस फिल्म में ये रजनीकांत नाम का ये जो रोबोट था ना, वो रोबोट सारे का सारा काम करता था। इतना काम करता था कि हीरोइन है ना, हीरोइन परीक्षा लिखते समय ये किसी टेक्निकल कोर्स का है, उस एग्जाम में भी वो उनको मदद कर रही थी उस रोबोट। उस फिल्म को आके एक बार देखना है, क्योंकि जो अपडेट है कितना हद तक चल गया है। ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ಅಪ್ಡೇಟ್ ಆಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಮೀರಿದಷ್ಟು ಆಗಿದೆ ಅಲ್ವಾ? ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ನೀವು ಆ ಥರದ ಫಿಲ್ಮ್ಗಳನ್ನು ನೋಡಬೇಕು, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದೇನಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಬರುತ್ತೆ, ಅದೆಲ್ಲ ಸುಳ್ಳಿಲ್ಲ, ನಿಜನೇ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವಾ? ಅದು ಹೇಗೆ ವರ್ಕ್ ಮಾಡುತ್ತೆ ನಾನು ಈಗ ನಿಮಗೆ ತೋರಿಸಿದಂಥ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಆದರೆ ನಿಮಗೆ ಈ ಪಾಠ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಪಾಠ ಅದು ಹೇಗೆ ವರ್ಕ್ ಮಾಡುತ್ತೆ ಆ ಥರದ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ಇದರಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿ ಇರೋದು ಏನಪ್ಪ ಅಂತ ಅಂದರೆ, ಏನೆಲ್ಲ ಸಂಶೋಧನೆಗಳು ಬಂದ್ರೂ ಸಹ, ಏನೆಲ್ಲ ಅಪ್ಡೇಟೆಡು ಹೊಸ ಹೊಸ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಟೆಕ್ನಾಲಜಿಗಳೆಲ್ಲ ಬಂದ್ರೂ ಸಹ ಅದು ಮನುಷ್ಯನನ್ನು ಹಿಂದೆ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ಮನುಷ್ಯನ ಮಹತ್ವವನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋದು ಈ ಪಾಠದ ಆಶಯ. ಅದು ಅಲ್ಟಿಮೇಟ್ ಅಲ್ವಾ? ಸೊ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕಂಡುಹಿಡಿದಿರೋದು ಯಾರು? ಮನುಷ್ಯನೇ, ನಾವೇ ಕಂಡುಹಿಡ್ದಿರೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಅವು ಎಷ್ಟೇ ನಮಗಿಂತ ಫಾಸ್ಟಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು, ಸಾಕಷ್ಟು ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರು, ಅವು ನಮಗಿಂತ ಕಡಿಮೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದನ್ನು ಕಂಡುಹಿಡ್ದಿರೋದು ನಾವೇ ಅಲ್ವಾ? ಸೊ आपका 12वें पार्ट है रोबोट। इस रोबोट पाठ का विधा है कहानी। इस रोबोट कहानी का रचनाकार है डॉक्टर प्रदीप मुखोपाध्याय आलोक। दोहराइए, प्रदीप मुखोपाध्याय आलोक, प्रदीप मुखोपाध्याय आलोक। बच्चों अब सीधा जाएंगे इस पाठ के। समझ में गए बच्चों? अब उस फिल्म को एक बार देख लो, नहीं तो एक क्लिपिंग्स रहता है, ट्रायल्स ऐसा रहता है यूट्यूब में, वाह आपको जाकर देखना है। ओके, तो देख लो ए रोबोट पाठ 12वीं डॉक्टर प्रदीप मुखोपाध्याय आलोक। छात्रों को इस पाठ के द्वारा समझाया जाता है कि मशीन कभी भी मनुष्य का स्थान नहीं ले सकता। ಈ ಪಾಠದ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಪಾಠವನ್ನು ನಿಮ್ಗೆ ಇಟ್ಟಿರೋ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನಿಮ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಗೊತ್ತಾಯಿತು ರೋಬೋಟ್ ಏನೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ. ಏನೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಸಹ ಅದು ಮನುಷ್ಯನ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದು ನಾವೆಂಗೆ ಕಣ್ಣು, ಕಿವಿ, ಮೂಗು, ಎಂಥ ಮೆದುಳು ಎಲ್ಲದನ್ನ
ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವೋ ಅಷ್ಟು ಕೆಲಸವನ್ನು ಅದು ಮಾಡುತ್ತೆ. ಆದರೆ ಅದು ಮನುಷ್ಯನ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋದು ಈ ಪಾಠದ ಉದ್ದೇಶ. और मनुष्य का महत्व कभी भी कम नहीं हो सकता, ಅದು ಕಡಿಮೆ ಆಗೋದಕ್ಕೆ ಕೂಡ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. समझ में गया बच्चा? देख ವರ್ಷೋ ಸೆ ನೋಡಿ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರೋದು, ಈಗ ನಾನು ಪಾಠ ಮಾಡ್ತೀನಲ್ಲ ಈ ದಿನದ ಪಾಠದಲ್ಲಿ ಇವರು ಎರಡು ತುಂಬಾ ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ ಪಾತ್ರಗಳು. ಒಂದು ಸಾಧುರಾಮ್, ಇವನು ಮನೆಯ नौकर, ए घर का नौकर है. दूसरा है धीरज सक्सेना, ए घर का मुखिया. मुखिया का मतलब क्या है? हेड, ಮನೆಯ ಯಜಮಾನ. ಯಜಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಮನೆಯ ಹಿರಿ ಮನುಷ್ಯ ಅಥವಾ ಯಜಮಾನ, ಎಲ್ಲದನ್ನ देखभाल करने वाला, ಎಲ್ಲದನ್ನ ನೋಡುವಂತವನು. देख लो, मैं एक बार पढ़ती हूँ, आप उसको ध्यान से सुनना और कितना हो सकता है उतना समझते समझते जाना. वर्षों से सक्सेना परिवार में काम कर रहा था साधुराम. अचानक एक दिन चलती बस से गिरकर उसे खतरनाक चोट आ गई. उसे अस्पताल में भर्ती कराना पड़ा. सक्सेना परिवार बड़ा था. बेटे बेटियों नाती पोतों से घर में हमेशा रौनक और चहल पहल बनी रहती. साधुराम के अस्पताल पहुंच जाने से सभी की तकलीफ बढ़ गई. धीरज सक्सेना से परिवार वालों का यह दुख नहीं देखा गया. तभी परिवार के मुखिया के नाते होने कोई फैसला किया. इस फैसले के तहत अगले रोज वे रोबोटॉनिक्स कॉरपोरेशन के कार्यालय जा पहुंचा. एक बार क्या होता है, ये धीरज सक्सेना है ना, ये धीरज सक्सेना घर का मुखिया है. मुखिया का मतलब मैंने बताया, एक घर का हेडमैन है. उसके घर में कौन कौन है? उनके बहुत सारे बेटे और बेटियां हैं. एक जॉइंट फैमिली है धीरज सक्सेना का. उसके घर में बहुत सारे बेटे हैं और बेटियां हैं. उनके घर में ये हैं, उनके पति, बेटे के पत्नी और बच्चे हैं. वैसे ही बेटियां के पति और बच्चे. समझ में आए बच्चों? एक बड़ा परिवार है, उसके घर में बेटे और बेटियां दोनों हैं और उसका जो परिवार है वो भी उसके घर में ही है. उस बड़ा घर में काम करता था साधुराम. साधुराम नाम के एक नौकर काम कर रहा था. वर्षों से का मतलब है बहुत वर्षों से वह काम करता था. अचानक एक दिन चलती बस से गिरकर उसे खतरनाक चोट आ गई. अचानक का मतलब क्या है? अचानक का मतलब है एक्सीडेंट कहते हैं ना. एक्सीडेंट कैसे होता है? अचानक नमगे ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಾನೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. अचानक का मतलब है एक दिन क्या होता है, उनको अनिरीक्षितವಾಗಿ ಏನಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಒಂದು ಸಲ एक्सीडेंट आಗುತ್ತೆ. वो कैसा होता है एक्सीडेंट? एक्सीडेंट नहीं है, ये चलती बस से गिरकर ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಬಸ್ಸಿನಿಂದ ಬಿದ್ದುಬಿಟ್ಟು साधुराम को क्या होता है, एक खतरनाक का मतलब क्या है? भयानकवाದಂತಹ चोट लगती है. चोट का मतलब क्या है? इधर ಗಾಯ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಸುಲಭವಾದ ಪದ ಅಲ್ವಾ. ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಹಿಂಗೆ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಗಾಯ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಗಾಯ ಅಂತೀವಿ. ಆದರೆ ಈ ಗಾಯ ಕೈಸಕ बहुत खतरनाक का मतलब क्या है? ಭಯಾನಕ. ತುಂಬ ಭಯಾನಕ. ಭಯಾನಕವಾದಂತಹ ಗಾಯ ಅವನಿಗೆ ಆಯಿತು.
भर्ती करना का मतलब क्या है? भर्ती करना, दाखिಲಿಸಿ. ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಅವನನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಯ್ತು? ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಬೇಕಾಯ್ತು. सक्सेना बड़े परिवार बड़ा था, उसका जो परिवार है ना वो परिवार कैसा था? बहुत बड़ा था. बड़ा का मतलब क्या है? ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಮನೆ, ದೊಡ್ಡ ಕುಟುಂಬ. मैंने बताया ना उसके घर में कौन कौन था? बेटे बेटियों नाती पोतों से घर में हमेशा ರೋಹನ್ ಅವರು ಚಹಲ್ ಪಹಲ್ ಬನ್ನಿ ರಹತಿದ್ದೆ. ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು, ಸೊಸೆರು, ಅಳಿಯಂದಿರು ಎಲ್ಲರೂ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಂಡು ಯಾವಾಗ ಸಹ ಒಂಥರ ಗಿಜಿ ಗಿಜಿ ಅನ್ನೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಈ ಫಂಕ್ಷನ್ಗಳೆಲ್ಲ ಆಗತ್ತಲ್ಲ, ಆ ಥರ ಅವ್ರ ಮನೆ ಇತ್ತು. साधारण के अस्पताल पहुंच जाने से सभी की तकलीफ बढ़ गई. तकलीफ का मतलब क्या है? तकलीफ ಹಂಗೆ ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಆಯ್ತು. ಅವ್ರ ಮನೇಲಿ ಇರೋರೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ತೊಂದರೆ ಆಯ್ತು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನಾಯ್ತು? ತೊಂದರೆ ಆಯ್ತು. ತಕ್ಲೀಫ್ ಬಡ್ಗೈ, ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು. धीरज सक्सेना से परिवार वालों का यह दुख नहीं देख गया. ಪರಿವಾರದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿದ್ದವನು ಯಾರು? ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ. ಅವನಿಗೆ ಇವರೆಲ್ಲರ ದುಃಖವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅವರ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಅವರೇ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಆ ಸಮಯಕ್ಕೆ ಅವುಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಂತಹ ದುಃಖವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಆಗಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದಿನ ಯಾರಾದರೂ ಕೆಲಸದವ್ರು ಏನಾದರೂ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಲ್ವಾ, ಅವಾಗ ಎಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ಅದನ್ನು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಅವಾಗೇ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಅವಳ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಎಷ್ಟು ಅಂತ. ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬರೋಳು ಅವಳಿಗೆ ನಾವು ಕೊಡೋದು 2,000 3,000 ಲೆಕ್ಕನೇ ಅಲ್ಲ ಅಂತ ಅವಾಗ ಅನ್ಸೋದು. ಯಾಕಂದರೆ ಅವರು ನಮಗೆ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ದ ಲೈಫ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮವೆಲ್ಲ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನಾಯಿತು? ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಅವ್ರ ದುಃಖಗಳನ್ನೆಲ್ಲ ಇವ್ರಿಗೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. तभी परिवार के मुखिया के नाते उन्होंने कोई फैसला किया. ಅವನು ಮನೆ ಹೆದ್ದಾಗಿದ್ದ, ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು? कोई फैसला. फैसला का मतलब क्या है? ವ್ಯವಸ್ಥೆ. ಏನು ಮಾಡಬೇಕಾಯಿತು? ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡಲೇಬೇಕಾಯಿತು. इस फैसले के तहत अगले रोज मारने दिन ಏನ್ ಮಾಡ್ದ ಅವನು? रोबोट्रॉनिक्स कॉर्पोरेशन के कार्यालय जा पहुंचा. ये रोबोट्रॉनिक्स कॉर्पोरेशन क्या है? ನಮಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕರೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಸೀದಾ ಎಲ್ಲಿ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಥವಾ ಯಾರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತೀವಿ? KEB ಹೋಗ್ತೀವಿ. ನೀರು ಬಿಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ? ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ನಮಗೆ ನೀರು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ 2 ದಿನದಿಂದ, ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಕಂಪ್ಲೇಂಟನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮಗೆ ಏನಾದರೂ ಮನೆ ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೇಷನ್ ಏನಾದರೂ ಬೇಕಿತ್ತು ಅಂದರೆ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಪಾತ್ರೆಗಳೇನಾದರೂ ಬೇಕಂದರೆ ಪಾತ್ರೆ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಸೀರೆಗಳು ಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಸೀರೆ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಚಪ್ಪಲಿ ಬೇಕು ಅಂದರೆ ಚಪ್ಪಲಿ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಆದರೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾಗೆ ಏನು ಬೇಕು? ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾಗೆ ಸಾಧಾರಣ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ನೋ ಆ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕು. ಅವನು ಏನೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದ ಆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕು. ಅವನಿಗೆ ಯಾರ್ಯಾರೋ ಸಜೆಷನ್ಸ್ ಕೊಟ್ಟರು. ತುಂಬ ಶ್ರೀಮಂತ ಅಲ್ಲ, ನೀವು ಒಂದು ರೋಬೋಟನ್ನು ತಂದಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಅದೆಲ್ಲ ಮನೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ. ನಿಮಗೆ ಆ ಫಿಲ್ಮ್ ನೋಡಿದರೆ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ. ರಜನಿಕಾಂತ್ ರೋಬೋಟ್ ಫಿಲ್ಮ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದನ್ನು ನೋಡಿದರೆ ನಿಮ್ಗೆ ಅದಷ್ಟು ಕಲ್ಪನೆ ಬರುತ್ತೆ. ಯಾವ ಸಜೆಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ? ಸ್ನೇಹಿತರು ಇರ್ತಾರಲ್ವ. ಈಗ ನಮಗೇನಾದರೂ ಕಷ್ಟ ಬಂತಂದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ? ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯರ ಹತ್ರ ಹೇಳ್ಕೊತೀವಿ. ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ? ತಕ್ಷಣ ನಮಗೆ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಹೌದಲ್ಲ ಇಷ್ಟು ಸುಲಭ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ನಮಗೆ ಕಷ್ಟದಲ್ಲಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಗೆ ಆ ಸಲಹೆ ಗೊತ್ತಾಗಿರೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ನಮ್ಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ? ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಕೊಬೋದು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಸೊ ಹಾಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ರೋಬೋಟನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಇರುವಂತಹ ಕಾರ್ಯಾಲಯವನ್ನು रोबोट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿಗೆ ಅವರು ಹೋದರು. ವರ್ಷ 2030 के ನವೆಂಬರ್ का महीना था. ಇದನ್ನ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿ ಬರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. 2030ನೇ ಇಸ್ವಿ ಹೆಂಗಾಗತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು 8-9 ವರ್ಷ. दफ्तर अभी खुल रही था. ಇದನ್ನ दफ्तर का मतलब क्या है? कचेरी. दफ्तर कचेरी. ಯಾವ ಕಚೇರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ? कौन सा दफ्तर है?
रोबोटॉनिक्स कॉर्पोरेशन पहुंच गया उधर। कितना था समय? ये सुबह का था, सुबह अभी खुली थी, खुली ओपन। खुली का मतलब क्या है? ಓಪನ್ ಆಗಿತ್ತು, ಆಗಷ್ಟೇ ಆ ಅಂಗಡಿ ಏನಾಗಿತ್ತು? ಓಪನ್ ಆಗಿತ್ತು. ಇದನ್ನು ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಮುಂದೆ ಗಮನಿಸಿ. एक रोबोट वैक्यूम क्लीनर से दफ्तर के फर्श को साफ कर रहा था. ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ, ನೀವೇ ಆಗಲಿ ಅಲ್ವಾ, ಶಾಲೆಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ಪಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಮುಂದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಗುಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ಗುಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ವರ್ಷದನ್ನೆಲ್ಲ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲ ನೀಟಾಗೆಲ್ಲ ಒರೆಸಿ ಮತ್ತೆ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗೆಲ್ಲ ಬಂದು ಆಫೀಸು ಸ್ಟಾಫ್ ರೂಮ್ ಎಲ್ಲ ಗುಡಿಸಿ ಒರೆಸಿ ಎಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ಕೋತೀವಲ್ವಾ. ಅದು ಸಂಪ್ರದಾಯ. ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡೋದು. ಆದರೆ ಆ ರೋಬೋಟಾನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದವ್ರು ಯಾರು? ದೇಖ್ಲೋ, ಏಕ್ ರೋಬೋಟ್, ಒಂದು ರೋಬೋಟ್ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾಕೆ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತದೋ? ವ್ಯಾಕ್ಯೂಮ್ ಕ್ಲೀನರ್. ವ್ಯಾಕ್ಯೂಮ್ ಕ್ಲೀನರ್ ನೋಡಿದಿರಲ್ಲ ನೀವು, ಮನೆಯೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಮನೆ ಧೂಳೆಲ್ಲ ತೆಗೆದು ಮಾಡೋದೆಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಪೈಪ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ನೋಡಿ. ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ನಾವು ಫಿಲಮ್ಗಳಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲೂ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಫಿಲಮ್ಗಳಲ್ಲಿ, ಧಾರಾವಾಹಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಯಾವುದೋ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅದರಗಳೆಲ್ಲ ನೋಡ್ತೀವಿ. ನೀಟಾಗೆಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡು ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಧೂಳಿರುತ್ತೆ, ಸೋಫಾ ಸೆಟ್ಟು ಅವು ಇವೆಲ್ಲ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆ ವ್ಯಾಕ್ಯೂಮ್ ಕ್ಲೀನರ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ. ಆ ವ್ಯಾಕ್ಯೂಮ್ ಕ್ಲೀನರ್ನ ಮೂಲಕ ಅದೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತಂತೆ? ದಫ್ತರ್ಗೆ ಫರ್ಶ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಹೈ ನೆಲವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತಂತೆ? ಸಾಫ್ ಕರ್ ರಹಾ ಥಾ. ಸಾಫ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಹೈ ಒರೆಸೋದು, ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ವಿದ ಕೃತ್ರಿಮ ಬುದ್ಧಿ, ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್. ದ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಅನ್ನೋದಿದೆಯಲ್ಲ, ಇದು ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಯಾಕೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂದರೆ ರೋಬೋಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯ ಬೇಸ್ಮೆಂಟ್. ಎಂತದ? ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್. ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಅಂತೀವಿ. ನಾವು ಒಂದು ಜೀವ ಇಲ್ಲದಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ ಅದನ್ನ ಅಂತೀವಿ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್. ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಅಂದ್ರೆ ಕೃತಕವಾಗಿ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಅದನ್ನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ? ಅದು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ. आप उस फिल्म को देखना है और मैं जो वीडियो दिख रहे हैं ना पहले, उस वीडियो को और एक बार देखिए, आपको समझ में आता है ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसी क्या है. ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸಿ ಅಂದರೆ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಈಗ ನಿಮಗೆ ವಿಡಿಯೋ ತೋರಿಸಿದ್ನಲ್ಲ ಅದನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನೋಡಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಯಾವ ರೀತಿ ಅದು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವಾ. ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಕೊಡಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ವಿಡಿಯೋನ ತೋರಿಸಿದ್ದೀನಿ, ಅದನ್ನ ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. का समावेश रोबोट में करने में सफल हो गए थे. ಈಗಲೇ ಅದು ಆಗಿದೆ, ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿದೆ. ಅದು ಎಲ್ಲ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಹಿಡಿದು ಹೇಳೋದು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಇದು ಮಾಡೋದು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸ್ಪಂದಿಸುವಂಥದ್ದು ಈ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಇಂದ ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ. ಆ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಬಳಸಿ ಮಾಡಿದಂತಹ ರೋಬೋಟ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಆಫೀಸಿನ ನೆಲವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು? ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. कुछ रोबोटों में तो मानवीय संवेदना के गुण पैदा करने में भी कंप्यूटर विदों एवं रोबोटिक वैज्ञानिकों को सफल मिली थी. ನೀವು ಈ ಪಾಠವನ್ನು 3-4 ಸಲ ಓದಬೇಕು, ಅವಾಗ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇದೇನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಒಂದು ಸ್ವಿಚ್ ಹಾಕಿದ ತಕ್ಷಣ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ? ವಾಷಿಂಗ್ ಮಿಷಿನ್, ಮಿಕ್ಸಿ ಅದೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಇದು ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ಆದರೆ ಈ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸಿಯನ್ನ ಬಳಸ್ಕೊಂಡು ಮಾನವೀಯ ಸಂವೇದನಾಕ್ಕೂ ಸ್ವಂಕನ್ನ ನಾವೇನಾದ್ರೂ ಬಂದ್ವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಿಚ್ ಹಾಕ್ಬೇಕು, ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಬನ್ನಿ ಒಳಗಡೆ ಬನ್ನಿ ಏನ್ ಬೇಕಿತ್ತು ಅಂತ ಕೇಳೋದಕ್ಕೆ, ಅದನ್ನೂ ಸಹ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಕಂಡುಹಿಡಿಯಲಾಗಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಬರೀ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮಾನವೀಯ ಸಂವೇದನೆ, ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸುವಂತಹ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಸಹ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗಾಗಲೇ ಕಂಡುಹಿಡಿದಾಗಿತ್ತು. ಕಂಡುಹಿಡಿಯೋದ್ರಲ್ಲಿ ರೋಬೋಟಿಕ್ ವೈಜ್ಞಾನಿಕೋನೆ, ರೋಬೋಟ್ಗಳನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿಯುವಂತಹ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸಫಲರಾಗಿದ್ದರು. काउंटर पर बैठे एक रोबोट ने ही धीरज सक्सेना का स्वागत किया. एक काउंटर में भी कौन बैठा था? एक काउंटर में भी, काउंटर ಅಂತಂದ್ರೆ ಕ್ಯಾಶ್ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಅಥವಾ ರಿಸೆಪ್ಷನಿಸ್ಟ್ ಆಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾನಲ್ಲ, ಅವನು ಸಹ ಯಾರಾಗಿದ್ದ? ರೋಬೋಟ್ ಆಗಿದ್ದ. ಅವನೇ ಈ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರನ್ನ ಒಳಗಡೆಗೆ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತು. ಜಿ ಶ್ರೀಮಾನ್, ಮೈ ಆಪ್ಕೆ ಲಿಯೆ ಕ್ಯಾ ಕರ್ ಸಕ್ತಾ ಹೂ ಅಂತ ಕೇಳ್ತು. ಆ ಫಿಲ್ಮಲ್ಲೆಲ್ಲ ಹಾಗೆ ಇದೆ ನೋಡಿ, ಅದು ರೋಬೋಟ್ ಫಿಲ್ಮ್, ರಜನಿಕಾಂತ್ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಅದು,
ಎಲ್ಲ ಕೆಲಸ A to Z ಎಲ್ಲದನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ. ನಮಸ್ತೆ, ಒಳಗೆ ಬನ್ನಿ, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಏನಾದರೂ ಸಹಾಯ ಮಾಡ್ಬೋದಾ ಅಂತ ಆ ರೋಬೋಟು, ಕೌಂಟರಲ್ಲಿದ್ದಂತಹ ರೋಬೋಟು ಕೇಳ್ತು. जवाब में धीरज सक्सेना बोले, मुझे घरेलू कामकाज करने के लिए एक बुद्धिमान रोबोट की जरूरी है. ಅವ್ರು ಹಂಗೆ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ರೋಬೋಟ್ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೌದು, ನನಗೆ ಮನೆಯ ಕೆಲಸವನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡುವಂತಹ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ರೋಬೋಟ್ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೀವಿಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಏನು मुझे क्या चाहिए? मुझे बुद्धिमान रोबोट चाहिए. बुद्धिमान ರೋಬೋಟ್ चाहिए. ನನಗೆ ಮನೆ ಕೆಲಸವನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡುವಂತಹ ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟ್ ಬೇಕು ಅಂತ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಆ ರೋಬೋಟ್ಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ. जवाब में धीरज सक्सेना बोले, मुझे घरेलू कामकाज करने के लिए एक बुद्धिमान रोबोट की जरूरत है. यह सुनकर काउंटर पर बैठा रोबोट बोला, आ काउंटर ನಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ನಲ್ಲ, ಕ್ಯಾಶ್ ಕೌಂಟರ್ ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ನಲ್ಲ, ಅವನು ಆ ರೋಬೋಟ್ ಹೇಳ್ತು. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಈ ಭಾಗದಲ್ಲೇ ಹೇಳಿದೆ, ಏನು ಮಾನವೀಯ ಸಂವೇದನಕ್ಕೂ ಸಮಜ್ನೆ ಮಾಡ, ನಾವೇನಕ್ಕೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ಹೇಳುವಂತಹ ರೋಬೋಟ್ಗಳನ್ನು ಸಹ ಕಂಡುಹಿಡಿಯುವುದರಲ್ಲಿ ರೋಬೋಟ್ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಯಶಸ್ವಿಯನ್ನು ಸಾಧಿಸಿದ್ರಿಂದ ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳು ಸಹ ಆ ರೋಬೋಟ್ ಜೊತೆಗೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವ್ರದ್ದು ಆಗತ್ತೆ. ಅವ್ರು ಹೇಳುತ್ತೆ, ರೋಬೋಟ್ ಹೇಳುತ್ತೆ ಏನಂತ, ಲೇಕಿನ್ घरेलू कामकाज के लिए बुद्धिमान रोबोट क्यों? आप साधारण रोबोट से भी काम चला सकते हैं. ಆ ರೋಬೋಟ್ಗೆ ಎಷ್ಟು ಬುದ್ಧಿ ಇದೆ ಅನ್ನೋದು, ನಿಮಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. घरेलू कामकाज करने के लिए एक बुद्धिमान रोबोट की जरूरत क्या है? ನಿಮಗೆ ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ತಾನೆ, ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬುದ್ಧಿ ಇರೋಂಥವ್ರು ಯಾಕೆ ಬೇಕು? ನಿಮಗೆ ಕಸ ಗುಡಿಸೋದು, ಪಾತ್ರೆ ಬೆಳಗೋದು, ಬಟ್ಟೆ ತೊಳೆಯೋದು, ಇದನ್ನು ತಗೊಂಡೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಇಡೋದು, ಅದನ್ನು ತಗೊಂಡ್ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಇಡೋದು, ಹೇಳಿದ್ದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ಮನೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬುದ್ಧಿ ಇರುವಂತಹ ರೋಬೋಟ್ನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬುದ್ಧಿ ಇರೋ ರೋಬೋಟ್ ತುಂಬಾ ಕಾಸ್ಟ್ಲಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವಾ ಹೇಳಿದ್ದು? ನಿಮಗೆ ಬರೀ ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋಂತಹ ರೋಬೋಟ್ ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಆದ್ರಿಂದ आप क्या कर सकते हैं? अब ಸಾಧಾರಣ ರೋಬೋಟ್, ಮಾಮೂಲಿ ಆಗಿರುವಂತಹ ರೋಬೋಟ್ ಅನ್ನ ತಗೋಬಹುದಲ್ವಾ? ಯಾಕೆ ಬೇಕು ನಿಮ್ಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಕಾಸ್ಟ್ ಇದೆಲ್ಲ ಬೇಡ. दरअसल मुझे बुद्धिमान रोबोट चाहिए. एक्चुअली ನನಗೆ ಏನು ಬೇಕು? ಬುದ್ಧಿಮಾನ್ ರೋಬೋಟೇ ಬೇಕು. ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಕೇಳ್ತಾರೆ. ನೋಡಿ ಯಾಕೆ ಅವರಿಗೆ ಬುದ್ಧಿಮಾನ ರೋಬೋಟೇ ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನ. मेरे नाती पोतों का होमवर्क कराने के लिए. नाती पोतों का मतलब है, नाती का मतलब है बेटे के जो बच्चे हैं ना, जो बच्चे हैं ना, उसे हम क्या कहते हैं? नाते कहते हैं, पोत कहते हैं. ये पोत कहते हैं. इनके जो बच्चे हैं ना, उनको हम क्या कहते हैं? ನನ್ನ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ, ಮಗನ ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ, ಮಗಳು ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ. ಈ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ರೋಬೋಟ್? ಮನೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಸಹ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವರು? ವೆರಿ ಗುಡ್. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಸಹ ಅವನು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ನನ್ನ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಹೋಮ್ ವರ್ಕ್ ಅನ್ನ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು. ಏವಂ ಮತ್ತೊಂದು ಕೆಲಸ ಇದೆ. ಯಾಕೆ ನನಗೆ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ರೋಬೋಟೇ ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ರೀಸನ್ ಏನು, ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ, ನನ್ನ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೋಮ್ ವರ್ಕ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು. ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ पर मेरा काम संभालने के लिए. अष्टके मुगिलिला रोबोट ಕೆಲಸ. और क्या करना है? वर्ड प्रोसेसर में, हम सब में कंप्यूटर में काम करते हैं ना, आप सब देख लिया है. उसी तरह कंप्यूटर में जो भी काम मैं करती हूँ उसको करने के लिए भी मुझे रोबोट चाहिए. इसीलिए मुझे बुद्धिमान रोबोट ही चाहिए. ಎಷ್ಟೇ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಆದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ,
ಎಷ್ಟೇ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಆದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನನಗೆ बुद्धिमान रोबोटे ಬೇಕು। समझ में गए बच्चों? धीरज सक्सेना को बुद्धिमान रोबोट की ही जरूरत थी, क्योंकि वो रोबोट घर का पूरा कामकाज करना था, ಮನೆ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಿತ್ತು। दूसरा था ये नाते पोतों का होमवर्क कराना, और तीसरा था क्या, वर्ड प्रोसेसर पर ये धीरज सक्सेना है ना, ये धीरज सक्सेना का जो भी काम था, ये ऑफिस का हो सकता है, ये पर्सनल का हो सकता है, ये सभी काम को वर्ड प्रोसेसर में कंप्यूटर में करने के लिए धीरज सक्सेना को बुद्धिमान रोबोट को का ही जरूरत था। समझ में आए बच्चा? आगे देख। ठीक है, जैसी आपकी मर्जी, मर्जी का मतलब क्या है? मर्जी इच्छे, ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ, ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರೋ ಹಂಗೆ। ದೇख लीजिए बच्चे, ನಾವು ಸೀರೆ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಹಿಂಗೇನಾರ ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ಈಗ ಅದನ್ನ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಅವ್ರು ನಮ್ಗೇನೋ ಸಜೆಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಇದೇ ಬೇಕು ಅಂದರೆ ಏನಂತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ, ನೀವು ದುಡ್ಡು ಕೊಡೋರು ನೀವು ತಗೊಳ್ಳೋರು ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಹೇಳ್ತೀರೋ ಅದನ್ನೇ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ। वैसा ही हुआ, जब आप ज्यादा कीमत चुका कर बुद्धिमान रोबोट की सेवाएं लेने के लिए तैयार ही है, तो हमें भला क्या एतराज हो सकता है? ನೀವೇ ಹೆಚ್ಚು ಬೆಲೆ ಬಾಳುವಂತಹ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ರೋಬೋಟನ್ನು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ನೀವೇ ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದೀರಾ ಅಂತಂದರೆ ಮೇಲೆ ಎತ್ರಾಜ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ನನ್ನದೇನೋ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನನ್ನದೇನೋ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ನು ಇಲ್ಲ। धीरज सक्सेना को यह रोबोट बहुत ही व्यवहार कुशल और ಚಾಲಾಕ ಲಗ। ಒಂದು ರೋಬೋಟನ್ನು ತೋರಿಸ್ತಾರೆ, ರೋಬೋಟನ್ನು ತೋರಿಸಿದಾಗ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾಗೆ ಆ ರೋಬೋಟು ಏನನ್ನಿಸ್ತು, ಬಹುತ್ ವ್ಯವಹಾರ ಕುಶಲ, ಅದಕ್ಕೆ ತುಂಬ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ಅಂತ ಅನಿಸ್ತು। ವ್ಯವಹಾರ ಕುಶಲ, ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಜ್ಞಾನ ಇದೆ ಅಥವಾ ಕುಶಲತೆ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ವ್ಯವಹಾರ ಜ್ಞಾನ ಇದೆಯಪ್ಪ ಅವನಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ। ನಾವು ಕೆಲವು ಸಲ ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಜನರಲ್ ನಾಲೆಡ್ಜ್ ಇದೆ, ಅವನಿಗೆ ವ್ಯವಹಾರ ಜ್ಞಾನ ಇದೆ ಅಂತ। ಇವನಿಗೂ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾಗೂ ಆ ರೋಬೋಟನ್ನು, ಬುದ್ಧಿಮಾನ್ ರೋಬೋಟನ್ನು ನೋಡಿ ಇದು ವ್ಯವಹಾರ ಕುಶಲ ಅಂದರೆ ಇದು ನಮಗೆ ಸೂಟ್ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತು। ಅವ್ರು ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಚಾಲಾಕು ಇದೆ ಅಂತ ಇವರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು। सचमुच ग्राहक की नब्ज पकड़ने की कला में वह पारंगत लगता था। ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಸಚ್ಮುಚ್ ಗ್ರಾಹಕಿ ನಬ್ಜ, ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಏನ್ ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನ ಅದು ಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಅದು ಒಳ್ಳೆ ಚಾಲಾಕಿರುವಂತಹ ರೋಬೋಟ್ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು। उस दिन दोपहर को ही कंपनी का एक कार्मिक जो एक रोबोट ही था, सक्सेना परिवार में काम करने के लिए रोबोनिल को छोड़ गया। ये रोबोनिल, आप इसको याद रखना, रोबोनिल, ये रोबोनिल कौन है? एक रोबोट है, रोबोनिल एक रोबोट है। ये रोबोट किसके घर का? धीरज सक्सेना के घर का रोबोट है। समझ में आ गए? ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು। ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಪಾಠದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಮತ್ತೊಬ್ಬ ರೋಬೋಟು, ಮತ್ತೊಬ್ಬ ನೌಕರ, ಮತ್ತೊಬ್ಬ ಮಾಲೀಕ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾನೆ, ಆದ್ರಿಂದ ನೀವು ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು। ಇವರು ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮೊದಲು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು ಸಾಧೋರ, ಆ ರೋಬೋಟ್ ಕೆ ರೂಪ में आ गया है रोबोनिल। ಮತ್ತೊಂದು ರೋಬೋಟು ಈ ರೋಬೋಟನ್ನು ತಗೊಂಡು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋದ। जिसे रोबोट का ऑर्डर धीरज सक्सेना ने किया था, उसका नाम रोबोनिल था। ಅದರ ಹೆಸರು रोबोनिल ಅಂತ ಆಗಿತ್ತು। समझ में आ गए? तो अब मैं इस पाठ को यही समाप्त करती हूँ। कल के क्लास में हम आगे का जो पाठ है उसको देखेंगे। समझ में आ गए बच्चों? आशा करती हूँ आपको इस कहानी समझ में आ गया है। आपको ये फिल्म देखना है और समझना है ये कैसे काम करता है। और मैं 2-3 मिनट में समराइज करती हूँ।
ಹೋತ ಏನೆಲ್ಲ ಮಿಷನರಿಗಳು ಬಂದರೂ ಸಹ ಇವನ ಮನುಷ್ಯನ ಮಹತ್ವ ಏನು ಕಡಿಮೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. तो और हमने देख लिया इस भाग में दो प्रमुख पात्र हैं. पहला था धीरज सक्सेना. धीरज सक्सेना घर का मालिक है. अब 2 बार 3 बार आप इसको पढ़ना है. धीरज सक्सेना घर का मालिक है. उसके कौन कौन है? उसके घर में बहुत सारे बेटे हैं और बेटियां हैं. गंड मಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇದ್ದಾರೆ और उसके साथ साथ उनके पति, उनके पत्नी और उनके बच्चे, ऐसे बहुत बड़ा परिवार है धीरज सक्सेना. इस धीरज सक्सेना के घर में नौकर के रूप में काम कर रहा था साधुराम. ये साधुराम को क्या होता है, एक दिन अचानक चलती बस का मतलब क्या है, ये मूविंग बस से गिर कर का मतलब क्या है, बिल्कुल क्या होता है, एक भयानक चोट लगता है. उनके ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಗಾಯ ಆಗುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ ಕೈ ಕಾಲು ಎಲ್ಲ ಫ್ರ್ಯಾಕ್ಚರ್ ಆಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಆಗುತ್ತೆ. इसलिए क्या होता है, उसके घर में, किसके घर में, धीरज सक्सेना के घर में बहुत सारे समस्या उद्भव होता है. धीरज सक्सेना घर के मुखिया होने के कारण, हेड होने के कारण वो क्या करना पड़ता है, उनका जो फैसला करना पड़ता है. फैसला करना, उनको जो कुछ तकलीफ हो रहा है, ಏನು ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವನು ಆಲ್ಟರ್ನೇಟಿವ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. इसलिए वो क्या करता है, सीधा रोबोटॉनिक्स कॉर्पोरेशन चलता है. रोबोटॉनिक्स कॉर्पोरेशन चलने के बाद एक रोबोट को परचेस करता है. तब कहता है रोबोट, उसको बुद्धिमान रोबोट का ही आवश्यकता थी, क्योंकि उनका बहुत इम्पोर्टेंट 3 काम था. एक है पहला पूरा कामकाज करना था, और दूसरा इनके जो नाती होता था उनका ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಗಂಡ್ಮಕ್ಳುಗಳ ಮಕ್ಕಳು ಮೊಮ್ಮಕ್ಕಳುಗಳೆಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ उनको होमवर्क कराना था. और तीसरा धीरज सक्सेना के जो वर्क था, जो काम था, उसको वर्ड प्रोसेसर पर काम करने वाला एक रोबोट चाहिए था. इसलिए उन्होंने बहुत ज्यादा पैसे देकर बुद्धिमान रोबोट को ही चुनकर घर में चलता है. इसके बाद क्या होता है, उसके बाद का जो पाठ है उसको हम कल के क्लास में जानेंगे. अब मैं समाप्त करती हूँ. धन्यवाद.